आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. एखाद्या व्यक्तीचा वारसा फक्त शब्दात किंवा आठवणीत नसतो, तर तो त्यांच्या मुलांनी आणि समाजाने चालवलेल्या चांगल्या कामात जिवंत राहतो. निपाणी तालुक्यातील कुर्ली येथील कैलासवासी आनंदा रामचंद्र माळी हे गावासाठी नेहमीच आपलेपणाने मदतीचा हात पुढे करणारे, साधेपणातही मोठेपण जपणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माळी कुटुंबियांनी त्यांची शिकवण जपत समाजासाठी सेवा व प्रेमाचा अनोखा संदेश दिला. या निमित्ताने अर्बन ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. एकूण 90 जणांनी रक्तदान करून जीवनदानाचा अमूल्य संदेश दिला. शिबिराचे उद्घाटन कागलचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री नवनाथ मगदूम यांच्या हस्ते कुर्ली ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य युवा उद्योजक श्री अमोल माळी व त्यांचे बंधू यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी श्री सुनील माळी, श्री दिलीप माळी, श्री किरण निकाडे, श्री कुमार माळी, श्री रवींद्र चौगले, सौ वैशाली निकाडे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाची देण म्हणून सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या 30 विद्यार्थिनींना स्टडी टेबल भेट देण्यात आले, जेणेकरून त्यांचे शिक्षण अधिक सुलभ व प्रेरणादायी होईल. गावातील 3 पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही माळी बंधूंनी मनापासून मदत केली. राजगिरी मठ 25,151, दत्त मंदिर 20,151, नृसिंह मंदिर 15,151 याशिवाय गावाच्या स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांसाठी 4 सिमेंटची बाकडी बसवण्यात आली, जेणेकरून शेवटच्या प्रवासाच्या क्षणीही आप्तेष्टांना आधार मिळेल. या सर्व उपक्रमात संदीप निकाडे, सागर कमते, सिद्धनाथ मर्दाने, आनंदा पोद्दार, राजू वाळवे, पांडुरंग चौगले, यश माळी, श्रेयश हेरवाडे, कृष्णात माने, अनिल चौगले, विवेक माळी, सचिन निकाडे यांचा उत्साही सहभाग होता. या पुण्यतिथीचे महत्त्व फक्त कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता जीवनमूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थ सेवा याचा जिवंत संदेश देणारे ठरले. माळी कुटुंबियांनी दाखवले की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा शेवट नसतो, तर त्यांच्या कार्याचा प्रकाश समाजाच्या मार्गाला उजळवत राहतो. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.